25 कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड, तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम, आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू. ही जी घटना तुम्ही हे जे एन्काउंटरची बघा वाल्मिक कराड यांना भेटलं, कधी भेटलं, कुठे चर्चा झाली, काय बघा 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 सांगताय की एक अधिकारी भेटला होता आयपीएस, तुम्ही हा कोण हा म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना, तुम्ही आतापर्यंत हे तर करा, आपला अर्ज तर करा माहिती अधिकार, तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल. बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा, तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल. अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन? अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन. बघा हे सगळे, अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्यानं एसपीचं नाव आठवत नव्हतं, तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात, IPS आणि IAS, फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आडनाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी. तुमच्याकडे ऑफर आली एन्काउंटरची ना, ती कुणी आली, कितीदा चर्चा झाली, कुठं बैठका झाल्या, काय ते सांगा. वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी, हा त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या, जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरावे आहेत, चोरी झाली, घरपोडी झाली माझ्या घरात, मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा व्हिडिओ टाकलाय मी सगळं काल, भरपूर पुरावे होते. आता ते मी गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरलो. अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर? जामीन होईल ना 2 महिन्याने 4 महिन्याने 6 महिन्याने, काय जामीन होणार नाही. अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते आता? ते आता बघा, तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळे. माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते. नाही बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो 1 किलोमीटरच्या अंतरावरती GST भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची, आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका MPSCच्या विद्यार्थ्याच्या समोर, MPSCचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी, आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे. हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले, ते ओपन सगळं, ते पुरावे मी घरात ठेवलेले. नाही CCTV भेटतील ना, GST भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे. जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठले ठेवत नाहीत. वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना की बंद दारा, हा फोन आलेले आहेत, बंद दाराड. हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता, कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल. डॉट 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 जोडा ना तुम्ही. मलाच का निवडली ही ऑफर? हा कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्या. इसू वडगाव, वर्धापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेल्या आहेत. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच हे एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही ते 4-5 जणांना, भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात, पण सगळे काय बोलत नाहीत, बाहेर पडत नाही. येस नो. तुमच्यावर कारवाई झाली म्हणून तुम्ही बोलताय का? नाही ह्याचे काय नाही, मी नकार दिला ना, ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही, जी न्यायदेवता शिक्षा देईल. हा महत्वाचा प्रश्न आहे, हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ. आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी. सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे तुमचा. आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्या. नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता एक गुन्हा दाखल झाला, जो महिन्याभरापूर्वी बोललो मी, खोटा गुन्हा दाखल झाला.